अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याची सुरुवात करते. मंडळींनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की स्वामींची अखंडपणे नित्य सेवा रोजच्या रोज कशा प्रकारे करायला पाहिजे. कारण की भरपूर हे सेवेकरी आहेत, मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहेतच की नित्य सेवा असेल किंवा पारण असेल चुकीच्या पद्धतीने करतात. तर त्या कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या चुका दाखवून दिल्या असतीलच किंवा त्यांना त्यांच्या चुका कळाल्या सुद्धा असतील कालच्या व्हिडिओद्वारे. तर आजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तो म्हणजेच काय, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे की स्वामींची नित्य सेवा ही कशा प्रकारे करायची असते. सोबतच इतरही काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी जर आपण नियमितपणे फॉलो केल्या तर नक्कीच सांगते तुमचे जे काही प्रश्न अडचणी संकट असतील त्यातून 100% तुम्हाला त्यातून मार्ग मिळणार आहे. त्यातून तुम्ही अडचणीतून बाहेर पडणार आहात आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्यात देखील तुम्हाला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. तर ती सेवा आणि त्या गोष्टी कोणत्या आहेत, कशा प्रकारे करायच्या आहेत हे तुम्हाला नक्की जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. आणि हो, जे कोणी नवीन सेवेकरी आहेत, जे स्वामींची सेवा नवीन पद्धतीने करू इच्छित आहेत किंवा मार्गात नवीन आलेले आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच जास्तीत शेअर करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळींनो, प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक अडचणी असतात. त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मार्गात आल्यावर दररोज कमीत कमी जी नित्यसेवा मी तुम्हाला सांगणार आहे ती जर केली तर नक्की सांगते तुमचे जे काही प्रश्न असतील ते सगळं काही, किंवा प्रश्न असेल किंवा समस्या असेल किंवा अडचणी असतील ते नक्कीच मार्गी लागतील. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर सर्वप्रथम काय करायचं, आपणास माहिती आहे की सकाळी उठल्यावरती आपण शुचिर्भूत झालो, आंघोळ वगैरे झाली की आपल्याला सर्वप्रथम सकाळी उठल्या उठल्या घरातल्या स्त्री पुरुष दोघेही तुम्ही ही सेवा करू शकता. ती सेवा म्हणजे पितरांची. सर्वप्रथम सकाळी उठल्या उठल्या पितरांची जी काही पितृसुक्त आहे किंवा स्तोत्र आहे ते आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून आसन घेऊन आपल्याला ते म्हणायचं आहे. तर त्यामध्ये बाह्य शांती सुक्त आणि पितृस्तुती स्तोत्र हे 2 स्तोत्र आहेत ते तुम्हाला नित्यसेवेच्या पोथीमध्ये मागच्या पानांवर भेटून जातील. ती तुम्हाला रोज, महिला असेल किंवा पुरुष दोघेही करू शकतात, चालेल, काही हरकत नाही. तर आपल्याला सकाळी आंघोळ झाल्यावरती काय करायचं, दक्षिण दिशा तुमच्या घरामध्ये जिकडे असेल तिकडे तोंड करून तुम्हाला इकडे तिकडे कुठे हात लावायचा नाही, सरळ दक्षिण दिशेला तोंड करून आसन घ्यायचं. आसनावरती तुम्ही बसून किंवा उभं राहून तुम्हाला हे 2 स्तोत्र पितरांसाठी म्हणायचे आहेत. जर पितरांचा फोटो असेल समोर दक्षिण दिशेला तिथे तुम्ही अगरबत्ती लावून सुद्धा हे स्तोत्र म्हणू शकता त्यांच्या फोटो समोर बसून किंवा उभं राहून. आणि आसन जे आहे पितरांसाठी घेतलेलं ते देवांना वापरायचं नाही, जेवायला सुद्धा वापरायचं नाही, ते आसन वेगळंच ठेवायचं. हे तुम्हाला इथे व्यवस्थित नमूद करते आहे. खूप महत्वाची गोष्ट आहे. आसन देवाचं वेगळं असावं, जेवणाची वेगळी असावी आणि पितरांच्या सेवेचं वेगळं असावं. त्याचप्रमाणे आपली जपमाळ सुद्धा जी काही आपण सेवेसाठी वापरतो ती वेगळी असावी आणि पितरांच्या सेवेची वेगळी असावी. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बाह्य शांती सुक्त आणि पितृस्तुती स्तोत्र रोज आंघोळीनंतर दक्षिण दिशेला तोंड करून पितरांच्या फोटो जवळ अगरबत्ती लावून तुम्हाला हे वाचन करायचं आहे हात जोडून. अशा प्रकारे केल्यानंतर हातपाय तोंड धुवून नंतर तुम्ही देवपूजा करावी. देवाला अष्टगंध व देवीला हळद कुंकू लावावे. देव धुताना कधीही सेपरेट एक एक करून धुवायचं असतं. एकाच वेळी सगळे देव एकत्र धुवू नये. आणि देव तुम्हाला माहिती आहे की कापडाने स्वच्छ पुसूनच आपल्याला देवघरात ठेवायचे असतात. ओले देव देवघरात ठेवू नये. स्वच्छ कापडाने पूर्ण पुसून कोरडं करूनच तुम्हाला ते देव देवघरात ठेवायचे असतात. ही झाली आपली त्यानंतरची देवपूजा. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आता आपण येऊयात स्वामींच्या नित्यसेवेकडे, जी आपण सकाळी उठल्यापासून ब्रह्ममुहूर्तापासून ते रात्री झोपेपर्यंत कधीही करू शकतो. फक्त जेवणाच्या अगोदर करावी. दुपारच्या जेवणाच्या अगोदर आणि संध्याकाळी रात्रीच्या जेवणा अगोदर आपल्याला ही नित्यसेवा करायची असते. सकाळी नाश्ता करून जर तुम्ही सेवा केली तरी सुद्धा चालणार आहे. फक्त जेवण वगैरे करून कुठलीही पारायण सेवा करू नका. तर आता आपल्याला स्वामींची नित्यसेवा म्हणजे काय, तर स्वामींची रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप झालाच पाहिजे. स्वामीची नित्यसेवा करायचं ठरवले ना तर थोडा वेळ तुम्हाला द्यावाच लागणार आहे. सुरुवातीला थोडा थोडा वेळ लागेल, पण नंतर तुमच्या सवय झाली तुम्हाला जपमाळ पकडण्याची तर तुम्हाला पटकन तुमची ही सेवा होऊ शकते. तर दररोज 11 माळी सेवा जप झाला पाहिजे. रोज 1 माळ करते, फक्त गुरुवारीच 11 माळ करते, चालणार नाही. जर तुम्हाला रोज चपातीच खायला दिली आणि फक्त गुरुवारीच पोटभर जेवायला दिलं सगळं वरण भात भाजी चपाती चालेल का, तर नाही, कोणाचंही पोट भरणार नाही. म्हणून तुम्हाला सांगते की रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ जप हा झालाच पाहिजे.
त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत 3 अध्याय रोज तुम्हाला वाचायचे असतात. स्वामी चरित्र सारामृतामध्ये या पोथीमध्ये 21 टोटल अध्याय आहेत. तर 7 दिवसात तुमचं एक पारायण पूर्ण होतं. समजा आज गुरुवार आहे, आजपासून तुम्ही सुरुवात केली, आज 1, 2, 3 अध्याय वाचायचे, उद्या 4, 5, 6, परवा 7, 8, 9, नंतर 10, 11, 12, नंतर 13, 14, 15, नंतर 16, 17, 18, नंतर 19, 20, 21 याप्रमाणे वाचून झाले की तुमचं नवीन पारायण तुम्ही परत सुरू करायचं. तर समजा तुमचं 7व्या दिवशी 19, 20, 21 3 अध्याय शेवटचे वाचून झाले की 7 दिवसाचं पारायण संपलं. कुठलंही उद्यापन वगैरे करायचं नसतं. ही आपली अखंड नित्यसेवा आहे. ते त्या 7व्या दिवशी संपलं की 8व्या दिवशी परत आपल्याला 1, 2, 3 सुरू करायचं असतं. अशा प्रकारे अखंडपणे आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे पोथीचं वाचन असेल, जपमाळ हे चालू ठेवायची असते 365 दिवस किंवा शेवटच्या श्वासापर्यंत म्हटलं तरी हरकत नाही. त्यानंतर ही झाली आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचं वाचन. त्यानंतर एक माळ गायत्री मंत्र हा म्हटलाच पाहिजे. एक माळ 99 मंत्र जी आपल्या कुलदेवी आहे, 3.5 शक्तिपीठांपैकी तुमची कुठलीही कुलदेवी असते त्या देवीसाठी समर्पित हा मंत्र आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा 99 मंत्र आहे, जो प्रत्येक महिलेने प्रत्येक पुरुषांनी घरामध्ये हा जप झालाच पाहिजे. मी खरंच सांगतो तुम्हाला. त्यानंतर महिलांनी घरातल्या कुलस्त्रीने दुर्गा सप्तशती या ग्रंथात 2 अध्याय वाचावे आणि घरातल्या कर्त्या पुरुषांनी मल्हारी सप्तशती या ग्रंथात 2 अध्याय रोज वाचावे. शक्य नसेल महिलांना तर महिलांनी मंगळवारी उपवास करून कुलदेवीचा दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पूर्ण एक पाठ वाचायचा आहे. 13 अध्यायांचा पूर्ण एक पाठ संपूर्ण करावा, उपवास करावा. संध्याकाळी आरती नैवेद्य वगैरे दाखवून उपवास तुम्ही सोडू शकता. जर तुम्हाला रोज वाचणं शक्य नसेल, बाकीची नित्यसेवा तुम्ही रोज करू शकता, पण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे 2 अध्याय रोज वाचणं शक्य नसेल तर मंगळवारी अशा प्रकारे करू शकता. आणि जे पुरुष मंडळी आहे ज्यांना रोज 2 अध्याय वाचणं शक्य नसेल त्यांनी रविवारी उपवास करावा, खंडोबाचा आपल्या कुलदेवताचा उपवास करून त्या दिवशी आपल्याला मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पूर्ण एक पाठ वाचायचा आहे. उपवास करावा, नैवेद्य दाखवून आरती वगैरे करून उपवास संध्याकाळी तुम्ही सोडू शकता. तर अशा प्रकारे ही सेवा झालीच पाहिजे घरामध्ये. त्यानंतर घरामध्ये दररोज पंचमहायज्ञ करावा. 5 कामं घरात झालीच पाहिजे. खरंच सांगतो मला, पंचमहायज्ञ घरात झालाच पाहिजे. पितरांची सगळ्यात मोठी सेवा आहे. त्यानंतर तुम्हाला नित्य सेवेतील स्तोत्र मंत्र जे असतात 12 नुसार तुम्ही सेवा करू शकता. आता ज्या वेळेस आता कधी कधी बघा आपण शुक्रवार असेल, मंगळवार असेल किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस किंवा पौर्णिमा असेल, लक्ष्मीपूजन असेल, तर त्यावेळेस आपण काय करतो, देवीचे मंत्र, देवाचे मंत्र अशा प्रकारे आपण सगळे मंत्र स्तोत्र म्हणत असतो. तर आता ते कशा प्रकारे आणि किती वेळेस म्हणायचे आहे ते तुम्हाला सांगते. वारानुसार तुम्ही समजा आज मंगळवार आहे तर तुम्ही आता समजा किंवा शुक्रवार आहे, शुक्रवारी महालक्ष्मीचा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे, तर काय करायचं, देवीचे मंत्र जे कुठले मंत्र आहे ते तुम्ही 16 वेळेस पठण करू शकता. देवाचे मंत्र म्हणजे पुरुष देवता जे आहे त्यांचे मंत्र पठण करताना ते 11 वेळेस पठण करावे. नंतर तुम्हाला सांगू इच्छिते, ज्यांना कोणाला 1 माळ गायत्री मंत्र करणं शक्य नसेल त्यांनी 24 वेळा जरी म्हटलं गायत्री मंत्र तरी सुद्धा चालणार आहे. गायत्री मंत्र म्हणजे ओम भूर्भुवः स्वः पासून सुरुवात करायची नाही, तर गायत्री मंत्र पठण करताना ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नमः प्रचोदयार्थ इथून सुरुवात करून संपवायचं आहे. ओम भूर्भुवः स्वः लावायचं नाही. त्यानंतर संध्याकाळी, आता हे दिवसभरात सेवा झाल्या, वारानुसार सेवा झाल्या. आता रात्री ज्यावेळेस आपण दिवा लावतो, आपण ज्यावेळेस शुभंकरोती करायला संध्याकाळी दिवा लावतो त्यावेळेस शुभंकरोती म्हणायची आहे. सोबतच आपल्याला कालभैरवाष्टक स्तोत्रम रोज घरात संध्याकाळी पठण झालंच पाहिजे. सगळ्यांनी मिळून म्हणा किंवा जो दिवा लावतो त्यांनी तरी नक्कीच म्हणा. लहान मुलांकडून बोलून घ्या, आपण बोला, बाकीच्यांनी हात जोडून जरी उभं राहिलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर तुम्हाला महामृत्यूंचे मंत्र सुद्धा 11 वेळेस पठण करायचं आहे, अकाल मृत्यू टाळण्यासाठी, निगेटिव्ह एनर्जी, वास्तुदोष, वाईट शक्तीचा त्रास न होण्यासाठी नक्की संध्याकाळी कालभैरवाष्टक स्तोत्र, महामृत्युंजय मंत्र याची सेवा ही घरात झालीच पाहिजे. त्यानंतरची गोष्ट म्हणजे आता वर्षभरामध्ये कमीत कमी आपल्याला कुठल्या सेवा आपल्या हातून आपल्या वास्तूमध्ये झाल्या पाहिजे ते तुम्हाला आता मी सांगते. तर वर्षभरात कमीत कमी आपल्याला 1 मोठं भागवत पारायण झालंच पाहिजे आपल्या घरामध्ये. त्यानंतर 3 सुलभ नवनाथ पारायण झाले पाहिजेत. त्यानंतर वर्षभरामध्ये 7 गुरुचरित्र पारायण हे झाले पाहिजेत. 12 महिने असतात, 12 महिन्यात तुम्ही ठरवू शकता कधी कधी आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं, त्यावेळेस तुम्ही ते पारायण 7 वेळेस वर्षभरामध्ये हे पारायण झाले पाहिजे. त्यानंतर तुम्हाला 3 जे नवनाथ आहे संस्कृत ते सुद्धा तुम्ही पारायण करू शकता. त्यानंतर 11 मल्हारी सप्तशती किंवा 14 मल्हारी सप्तशती ग्रंथाचे पाठ जरी झाले तुमचे तरी सुद्धा चालेल. आता बघा खंडोबाचे घट बसतात आपले, ज्यावेळेस मार्गशीर्ष महिना असतो त्यावेळेस खंडोबाचे षडरात्र असते, त्यावेळेस घट बसून आपण 14 पाठ करतो. त्यावेळेस शक्य झालं त्यावेळेस करा, नाहीतर वर्षभरामध्ये तरी नक्कीच आपल्याला 14 पाठ आपल्याकडून हे झालेच पाहिजे. त्यानंतर
14 श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ सुद्धा झाले पाहिजे. वर्षभरात शक्य असेल तर हळूहळू टप्प्याटप्प्याने करा, नसेल तर नवरात्रीमध्ये आपल्या 14 पाठ हे आपले झालेच पाहिजे. 14 पाठ केल्याने नवचंडी याग केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं. त्यानंतर वर्षभरात पितरांची सेवा करताना तिथीला श्राद्ध आणि सोबतच अमावस्येला हिरण्यदान, मुंजोबा सेवा, जे असेल त्यांना मुंजोबाला जीव घालणे, या सगळ्या गोष्टी ज्यांना कोणाला असतो बघा, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात. त्यानंतर वर्षभरात येणारे सण, वार, व्रत, खंडोबा नवरात्र म्हणजे षडरात्र, देवी नवरात्र म्हणजेच आपली नवरात्रोत्सव, अशी कुलाचाराप्रमाणे सेवा, तसेच कुलदेवता, कुलदैवत, मान सन्मान शक्यतो मूळ स्थानावर जाऊनच करायचा असतो. शक्य असेल तर सोबत देवीसाठी साडी, खण, नारळ, 11 अलंकार असतात देवीचे, ते सोबत घेऊन आपल्याला देवीच्या मूळ स्थानावर जाऊन तिचा मान सन्मान करायचा असतो. नैवेद्य, आरती, तिथे एक पाठ वाचायचा असतो. त्यानंतर खंडोबाच्या मान सन्मान करायला सुद्धा तसंच असतं. तिथे सुद्धा जे काही मान सन्मानाच्या गोष्टी आहेत त्या घेऊन जायचे, वस्त्र वगैरे बाकीच्या गोष्टी, नैवेद्य, आरती, तळी भरणे, या सगळ्या गोष्टी तिथे करायच्या असतात. आपल्याला मूळ स्थानावरती जाऊनच करायच्या असतात. त्यानंतर जर आपल्याला जर समजा आपल्याला देवीच्या मूळ स्थानावर गेल्यावर आपल्याला जर खूप जास्त घाई असेल, शक्य नसेल आपल्याला तिथे दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं, तर नक्कीच तुम्ही 16 वेळेस 99 मंत्र तिथे म्हणू शकता, किंवा तुम्ही 16 माळा किंवा 16 वेळेस नाही, 16 माळ, तुम्हाला जशी एक माळ असते तशी 16 माळ तुम्हाला 99 मंत्र तिथे करायचं आहे. आणि अति घाई असल्यास कमीत कमी सिद्ध कुंजिका स्तोत्र जे आहे, ज्यांना संपूर्ण पाठ वाचल्याचं फळ मिळतं आपल्याला श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं, तर त्यासाठी आपल्याला सिद्ध कुंजिका स्तोत्रम शक्यतो तरी तिथे जाऊन तुम्ही वाचायचं आहे. आणि ज्यांना वेळ आहे, मुक्काम असेल त्या दिवशी आपल्याला, तर नक्कीच तुम्ही श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पूर्ण पाठ तिथे बसून वाचायचा आहे. त्या गाभाऱ्यामध्ये किंवा तुम्ही जो काही म्हणजे असतो आपला बाहेरचा जो काही असं पटांगण देवीचं, ते जरी तुम्ही वाचलं तरी सुद्धा चालणार आहे. जेणेकरून आपल्याला देवीचे पाठ केल्याचे फळ मिळते. आणि घरी आल्यावर तुम्हाला परत आल्यावर काय करायचं, देवीच्या मूळ स्थानावरून आल्यावरती तुम्हाला 9 कुमारिका यांना जीव घालायचं असतं. शक्य नसेल तर एक जरी भेटली तरी सुद्धा चालेल, पण जमलं तर 9 कुमारिका जीव घालायचं असतं, त्यांचा मान सन्मान करायचा असतो. त्या दिवशी घरामध्ये आपल्याला आरती, नैवेद्य सगळ्या काही गोष्टी करायच्या असतात. पूर्णावरणाचं नैवेद्य केलं तर अतिशय उत्तम. त्यानंतर आपल्याला तशाच प्रकारे आपल्याला खंडोबाच्या मूळ स्थानावर जाऊन आल्यानंतर, मान सन्मान करून आल्यानंतर आपल्याला सुद्धा त्यावेळेस आपल्याला 5 विषम संख्येमध्ये मुलं जीव घालायची असतात. अशा प्रकारे तुम्ही हा मान सन्मान आपला घरी आल्यावरती पूर्ण होतो. त्यानंतर कुठलीही सेवा करताना सुरुवातीला श्री स्वामी समर्थ महाराजांना मनोमन आपले गुरु स्वीकारून आमची साधी भोळी सेवा रुजू करून घ्यावी व आमचे प्रश्न, समस्या, दुःख, व्याधी समाप्त करून सुखी समाधानी ठेवा व कायम तुमची सेवा आमच्याकडून करून घ्यावी, अशी नम्र प्रार्थना स्वामींना आपल्याला करायची असते. सेवा करताना स्वामी महाराजांवर पूर्ण विश्वासाने ती आपल्याला सेवा करायची असते. विश्वास ठेवूनच कुठली सेवा, छोटी मोठी कुठली असते, पण त्या सेवेने माझं चांगलंच होणार आहे, स्वामी महाराजांचा आशीर्वाद माझ्यासोबत सदैव सोबत आहेत आणि ते माझं सदैव चांगलंच करणार आहेत, असा विश्वास आपल्याला पाहिजे. नंतरच आपण कुठलीही सेवा करायला पाहिजे. जर तुम्ही सेवेवरती, कुठल्याही गोष्टीवरती, पारायण असेल, सेवा असेल, त्यावर जर शंका उपस्थित केली तर तुमचं खरं सांगितले तुमची सेवा ही खंडित होऊ शकते. आपल्या मागील जन्माचे दोष यांची तीव्रता व आपणास या मार्गातून दिलेली स्वामी सेवा, परमपूज्य गुरुमाऊली यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवून गुरु आज्ञा मानून मनापासून केलेले सेवेचं पुण्य, यावर आपले दोष हे 101% कमी होतातच, असा माझा व या मार्गातील सर्व सेवेकरी यांना आलेल्या अनुभूतीवरून तर मी तुम्हाला सांगू इच्छिते. वरील सेवा मी महाराज माऊली यांच्या एक साधारण सेवेकरी त्याने सांगावीशी वाटली म्हणून मी तुम्हाला सांगितली आहे. शेवटी म्हणतात ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी, आणि स्वामींचे हे बोधवाक्यच आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून तुम्हाला सांगते की अशा प्रकारे वर्षभरातल्या सेवा असेल किंवा मी सणवाराच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेतच आजच्या व्हिडिओमध्ये. सोबतच रोजची नित्य सेवा कशा प्रकारे करावी, पितरांची सेवा कशा प्रकारे करावी, हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर नक्कीच अशा प्रकारे स्वामींची नक्कीच सेवा करायला विसरू नका. सण, वार, व्रत, वैकल्य करायला विसरू नका. पाठ, पारायण करायला विसरू नका. नियम, अटी लागू करूनच त्या सगळ्या गोष्टी करा आणि स्वामी महाराजांवरती नक्की 100% विश्वास ठेवा. आपला जो काही योगक्षेम आहे संसार, तो त्यांच्या चरणी वाहून द्या आणि जे काही होईल आयुष्यामध्ये चांगलं वाईट ते सगळं स्वामींच्या इच्छेने, खरं सांगे त्यांच्या इच्छेमध्ये इच्छा आपली ठेवूनच तुम्ही राहा. नक्कीच समाधानी सुखी राहताल. नक्कीच एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते. आणि 100% तुमचे जे काही प्रश्न असतील नक्कीच तुमचे मार्गी लागू शकतात. फक्त आणि फक्त स्वामींच्या नित्य सेवेने, पंचमहायज्ञानी कुळाचार जो काही वर्षभरातला तो पार पाडल्याने. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.